नमस्कार, मी सायली. मी एक वकील आहे व मी माझ्या केसच्या संदर्भामध्ये ओरिसाला ट्रॅव्हल केलं. मी डोमेस्टिक फ्लाईट बुक केली 1 महिना आधी, कारण की मला फ्लाईट रेट्स त्या मानाने चिपर पडले. फूड मी 2 तासाचा प्रवास असल्यामुळे बुक केलं नाही, पण तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही करू शकता. PDF डाउनलोड करणं मॅन्डेटरी आहे व तुमचे मेसेजेस आणि व्हॉट्सॲप चेक करायचे तुम्ही ट्रॅव्हल करायच्या आधी, आणि तिकीट्स व्यवस्थित तपासून घ्यायचे. जाताना काय काय कॅरी करायचं, काय काय नाही त्याचे इन्स्ट्रक्शन्स वाचायचे व 3 तास आधी एअरपोर्टला हजर राहायचं. तिथे व्हीलचेअर असिस्टंटसुद्धा आहे. तर गेट नंबर 1ला छत्रपती शिवाजी महाराज T1 एअरपोर्टला माझ्या कॅबनी मला सोडलं व मी आतमध्ये एंटर केल्या मी अगोदर लगेज बॅग माझी स्कॅन करून घेतली, जी मला तिथे चेक इनच्या वेळेस द्यायची होती. तर मी इंडिगो एअरलाईन्सने गेले तर त्याच्या काउंटरला जाऊन मी माझा बोर्डिंग पास घेतला, कारण मला जे चेक इन बॅग च्या वेळेस जो स्टिकर मिळतो तो त्या बोर्डिंग पासला आपल्याला चिटकवता येतो व आपल्याला सगळं प्रवास सोपा जातो. पुरुषांची आणि महिलांची स्कॅनिंगची लाईन वेगळी असते आणि स्कॅनिंगच्या वेळेस काय काय करायचं ते तुम्हाला हेल्प डेस्कवरती कळेलच. तुम्हाला जाताना तिथे तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स वेगळे एका ट्रेमध्ये काढून ठेवायचे, छत्री वेगळी काढून ठेवायची, तुमचे बॅग तपासणीसाठी द्यायचे व तुम्ही स्वतः तपासणीसाठी सेपरेटली जायचं. तुम्हाला पुढून मागून सगळीकडनं तपासून घेतलं जाईल व तुमच्याकडे बेबी क्रडल वगैरे जे काय असेल ते तुम्हाला तपासून मिळेल. तुमच्याकडे एक्स्ट्रा वे असेल तर तुम्ही लाऊंज ॲक्सेस करू शकता व वेगवेगळे कॅफेस तिकडे आहेत. 1 तास आधी जाऊन तुम्ही तिथे तुमच्या गेटच्या जवळ उभे राहा. इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे प्रॉपर बसमध्ये चढून तुम्ही फ्लाईटमध्ये चढाल. फ्लाईटमध्ये चढल्यावरती आपली सीट आपण बघून घ्यायची. माझ्या सीटवरती तर मी प्रॉपर बसले व मला ते बेल्ट कमी पडत होता, त्यामुळे मी एक फॅट गर्ल असल्यामुळे मी एक सांगते की तुम्हाला काही लाज बाळगायची गरज नाही. तुम्ही एक्सटेन्शन बेल्ट त्यांच्याकडे मागू शकता व ते पण तुम्हाला प्रॉपर एक्सटेन्शन बेल्ट देतात, जो प्रॉपर लावून तुम्ही प्रॉपर ट्रॅव्हल करू शकता सेफली. मी 2 तासांनी लँड झाले ओरिसाला. ओरिसा एअरपोर्टला गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की कोणत्या पट्ट्यावरती, म्हणजे कोणत्या बँडवरती माझं सामान येणार आहे, कारण आपण जे सामान देतो त्यांच्याकडे ते सामान येण्याकरता हा पट्टा असतो व तुम्हाला वाट बघावी लागते तुमची बॅग कधी येईल. तर अशी माझी ही 12 किलोची बॅग त्या पट्ट्यावरनं सरकत माझ्यापर्यंत आली व मी ती घेतली आणि माझा पुढच्या प्रवासासाठी उबरने ओरिसाला निघून गेले. अशा अनेक व्हिडिओजसाठी तुम्ही मला फॉलो नक्की करा. धन्यवाद.